हाय नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? बरेच असाल तर. बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ पोस्ट नव्हता, म्हटलं आज व्हिडिओ पोस्ट करावं. तर आज बघा म्हटलं एखादी रेसिपीची व्हिडिओ पोस्ट करावं म्हटलं, कारण बरेच दिवस झालं मला वेळच भेटत नाही किंवा माझा मूडच नाही आहे असं म्हटलं तरी पण चालेल. कारण आहे थोडीशी अपसेट एखाद्या गोष्टीमुळे, म्हणून व्हिडिओ पोस्ट करायला म्हणजे मनच नाही करत माझं, नाही का. त्याच्यामुळे म्हटलं आज करावं. तर काय करावं विचारत होतेच. त्याच्यामध्ये म्हटलं जाऊ दे, ठीक आहे, आज भाजी बनवते तर मस्त भाजीचाच व्हिडिओ करावा. तर साहेबांची फरमाईश होती की आज नाही का पनीरची भाजी बनवायची. म्हटलं ठीक आहे. तर इथे बघा मी अर्धा किलो पनीर घेतलं होतं आणि त्याच्यासाठी बघा एवढं सगळं साहित्य घेतलं होतं. तुम्ही कसे बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी तेल टाकलं होतं तापायला आणि तोपर्यंत तेल गरम होईपर्यंत बघा इथे मी वाटीमध्ये नाही का बटर पनीर मसाला जो आहे बघा हा, तर तो भिजवून घेतला होता दुधामध्ये. बरेच जण काय करतात की पाण्यामध्ये भिजवून घेतात, पण दुधामध्ये पण खूप छान चव लागते, म्हणून मी तर दुधामध्ये असं भिजवून घेतलं होतं. पूर्ण एक पॅकेट घेतलं होतं, म्हणजे अर्धा किलो पनीरसाठी ना पूर्ण एक पॅकेट घेतलं होतं. तर इथे बघा आपलं तेल मस्तपैकी असं गरम झालं आहे आता छान, आणि तेलामध्ये छान असं जिरं मोहरी टाकून घ्यायचं. म्हणजे तुम्ही टाकता का नाही मला माहिती नाही, पण मला तर पनीरच्या भाज्यांमध्ये जिरं आणि मोहरी बरंच आवडतं, म्हणजे छान लागतं ते, नाही का, असं थोडंसं. तर इथे बघा आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी जिरं मोहऱ्याची फोडणी टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये का नाही ठेचलेला लसूण टाकून घेतला. अद्रक लसूणची पेस्ट पण तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे अद्रक काय अवेलेबल नव्हती म्हणून मी फक्त लसणाची फोडणी घातली त्याच्यामध्ये. आणि इथे पाहू शकता तुम्ही की लसूण आपला छान लाल झाला का नाही, लालसर झाला का नाही, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट मी काढून घेतली होती. म्हणजे अर्धा किलो पनीरसाठी बघा मी 4 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो यांची पेस्ट काढून घेतली होती. तर बघा इथे आपला छान भाजून झाला आहे लसूण आणि त्याच्यामध्ये मी पेस्ट टाकत आहे. आणि हे बघा माझ्यासोबत काय झालं, बटर पनीर मसाल्याच्या ऐवजी ना फायर पनीर मसाला माझा तयार होत होता बघा. म्हणजे तसं तर मी खूप घाबरलेली असं झाल्याच्यानंतर, पण माझ्यासारखी तुम्ही चूक करू नका. माझं तेल खूप गरम झालं होतं आणि त्यात मी गॅस मोठा ठेवलेला, त्याच्यामुळे असं झालेलं. पण तुम्ही अशी चूक नक्की करू नका बरं का, लक्ष द्या, व्यवस्थित काळजी घ्या. तर बघा मी हे टाकल्याच्यानंतर काय करणार आहे, मसाला छान असा परतून घ्यायचा आणि जोपर्यंत आपला टोमॅटो आणि कांदा तेल सोडत नाही ना तोपर्यंत काय करायचं, त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही की असा मसाला छान परतून घ्यायचा. मी तर अशा प्रकारे भाजी करते, बरेच जण काय करतात, प्रत्येकाची वेगळी पद्धत असते आणि माझी तर अशी पद्धत आहे बघा. तुमची कशी आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की मेसेज करून म्हणजे कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ वगैरे छान असतात म्हणून. तेव्हाच नाही का थोडंसं हुरूप येईल नाही का व्हिडिओ वगैरे टाकायला. असं एकतर कसं आहे माहिती आहे का, न्यू व्लॉगर असल्यामुळे जास्त काही व्ह्यूज पण नाही आहेत आणि जास्त काय आपले सबस्क्रायबर पण नाही आहेत. त्याच्यामुळं पण कुठंतरी मन नाही का इकडे तिकडे होतं की कसा व्हिडिओ टाकायचा काय नाही टाकायचा. बरेच जण असे असतात की त्यांना नाही का ते त्याच्यामध्ये रुळून गेलेले असतात, पण मला तर काय तेवढं जमत नाही. त्याच्यामुळं विचार करत असते की काय टाकावं. आणि सुरुवातीला मी मेसचे व्हिडिओ टाकायचे, पण काही प्रॉब्लेममुळं नाही का आपली मेस थोडी मी बंद ठेवलेली आहे आणि आता कधी ओपन होईल त्याबद्दल काही माहिती नव्हतं. तर हे पाहू शकता तुम्ही, बाहेर असं पावसाळी वातावरण चालू झालं, म्हणजे एकदम अचानक भरपूर मोठा पाऊस आला होता. तुमच्या इकडे पण असाच पाऊस येतो का अचानक? म्हणजे बघा दिवसभर ऊन असतं आणि सडनली 4-5 वाजता असा पाऊस येतो बघा. तर इथे बघू शकता की आपला मसाला छान परतून झाला आहे, म्हणजे अगदी पूर्ण तेल सोडलं आहे आणि कांद्याचं जे पाणी आहे बघा ते पूर्ण आटलं आहे. त्याच्यानंतर बघा हा काळा मसाला, लाल तिखट आणि हळद मीठ वगैरे मी टाकून घेतलं आहे. मसाला जो आहे तो माझा पूर्ण घरचाच आहे, म्हणजे मी घरचाच बनवते, बाहेरून कुठून काही जास्त घेत नाही. आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी इथं बघा अर्धा किलो पनीरसाठी माझं मीडियम जो चमचा आहे ना त्याच्यानं 2 चमचे तिखट घेतलं होतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, तुम्हाला किती टाकायचे ते. आणि त्याला पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघा. छान असं परतून म्हणजे हलवत राहायचं छान आहे, तर काय होईल खाली बूड धरेल नाही का मसाला जो आपला, कारण तो ऑलरेडी फ्राय झाला आहे. तर त्याला थोडा वेळ नाही का परतून घेतल्याच्यानंतर हा बघा पूर्ण मी म्हणजे एक पॅकेट जो भिजवलेला मसाला आहे ना बटर पनीर मसाल्याचा, एवढा पूर्ण हा एक 45चा पॅकेट आहे, तो मी पूर्ण भिजवून घेतला होता दुधामध्ये. तर तो नाही का आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता.
बरेच जण म्हणजे असे असतात की त्यांची खूप वेगळी पद्धत असते आणि ते खूप वेगळ्या प्रकारे बनवतात. पण मी तर असं साधं सिंपलच बनवते. मला असं साधं सिंपलच खायला आवडते. आणि बरेच जण काय करतात की पनीर पण फ्राय करून घेतात. मी पण घेते एखाद्या वेळेस, पण मला जास्त तर असं कसं पनीर टाकायलाच आवडतं. मी काय फ्राय वगैरे नाही करत, कारण ते थोडंसं नाही का असं म्हणजे वेगळंच थोडंसं मऊ नाही होत ते, त्याच्यामुळे मी नाही फ्राय करून घेत. आणि बघा आपला मसाला पूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि मसाल्याला पण 1-2 मिनटं परतून घेतल्याच्यानंतर बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घट्ट किंवा पातळ जेवढी भाजी आवडते तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी पण टाकलेलं थोडंसं, म्हणजे जवळपास एवढ्या भाजीमध्ये नाही का पूर्ण अख्खा एक मोठा ग्लास टाकला होता. बघा एवढं आपण पाणी टाकून घ्यायचं, कारण बघा परत ग्रेव्ही शिजायला आणि पनीर पण शिजायला थोडा आपल्याला वेळ लागेल. तर कुठून कुठून माझे व्हिडिओ तुम्ही बघताय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ छान असतात का नाही ते पण सांगा, कारण मला खरंच नाही कळत की कुठले व्हिडिओ कसे पोस्ट करायचे कसे नाही. आणि बोलायचं पण मला काही जास्त नाही समजत, तरी पण मी प्रयत्न करते. म्हणते की माझ्यापेक्षा मी तर व्यवस्थित शिकलेली आहे, पण माझ्यापेक्षा अडाणी माणसंसुद्धा बरेच आहेत की खूप छान प्रकारे ब्लॉगर आहेत आणि खूप छान स्टेजला पण ते पोहोचलेत. त्याच्यामुळं मला वाटतं की नाही का आपण पण त्यांच्यासारखं करावं, म्हणून मी एक प्रयत्न करते नाही का म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ बनवण्याचा. तर मला जमतं का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, खूप सारे जण सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि हे बघा आता मी पनीर याच्यामध्ये ॲड करून घेतले. तर ह्याला आता मीठ वगैरे व्यवस्थित आपण अगोदरच घातलं होतं, पण आपण पाणी घातल्यामुळे मीठ थोडंसं कमी पडणार नाही का, त्याच्यामुळे काय करायचं परत अजून थोडंसं लागत असेल तर मीठ घालायचं आतमध्ये आणि झाकण ठेवून ना फुल फ्लेमवर याला 5-10 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं. तरी पण मी थोडासा फ्लेम कमी केला आहे. आणि बघू शकता अजूनपर्यंत पण पाऊस चालू आहे. आणि अशा पावसातसुद्धा जी कामावरची सुटलेली माणसं आहेत ना ते आपापल्या घराकडे जायला निघालेत बघा, कारण पावसाचा एवढा मोठा होता आणि असल्या पावसात बाहेर जायची तर हिंमत काय होतच नव्हती बघा. आणि तुमच्या इकडे पण आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हां, अजून पण एक सांगा की मला व्यवस्थित बोलता येतं का ते पण नक्की सांगा. आणि हे महाशय बघा आमच्या असे बसले होते आणि परत मी आले आपल्या भाजीकडे बघायला, म्हणजे ती कुठेपर्यंत व्यवस्थित आली नाही आली. आणि अजून उकळ निघालेली नव्हती, कारण फ्लेम थोडासा बारीक होता त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता तुम्ही परत फ्लेम मोठा केला आणि झाकण ठेवले. तर इथे बघा संध्याकाळची वेळ झालेली असल्यामुळे नाही का आपण छान समर्थांची पूजा वगैरे करून घेतली मी, म्हणजे दिवा अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतलं. आणि तुम्हाला माझे म्हणजे छोटंसं मंदिर आहे माझं, तुम्हाला आवडतं का नाही, माझे स्वामी आवडले का नाही ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथे त्यांचं धूप दिवा अगरबत्ती केल्याच्यानंतर छान नामस्मरण करायचं, म्हणजे मी तर रोजच करते बघा. तर तुम्ही पण कशा म्हणजे कोणत्या कोणत्या देवतांची पूजा, मी तर स्वामींना खूप मानते, त्यांची खूप म्हणजे जास्त तर भक्त म्हणू शकत नाही पण त्यांना मानते मी. आणि हां थोडीफार सेवा वगैरे त्यांची असते, जास्त काय नाही मला, कारण जास्त माहिती नाही आहे त्यांच्याबद्दल. तर इथे बघू शकता तुम्ही आपली भाजी छान अशी झाली बघा पनीरची, म्हणजे मी फ्लेम थोडा मोठा केलेला आहे. त्याच्यानंतर बघा एक मस्त उकळ काढून घेतली, त्याच्यानंतर अशी झाली. तर कुणाला माझी भाजी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा. मला पण बनवता येते का नाही ते पण सांगा, कारण स्वयंपाकात मी काही जास्त तेवढी हे नाही आहे, म्हणजे तेवढं काही जमत नाही, पण आपलं घरचं व्यवस्थित बऱ्यापैकी जमतं. तर जमली का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तुम्ही कुठून पाहता ते पण सांगा. मी तर सध्या कारेगावमध्ये राहते आणि तिथून व्हिडिओ पोस्ट करते. माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत आणि कोण कुठून पाहते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असंच लाईक शेअर सबस्क्राईब करत द्या आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या. तर ते बघा आता आपली भाजी तयार झाली आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करून घेतलं आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, बाय. त्याच्यानंतर झालेला राडा पाहू शकता तुम्ही की किती राडा झाला होता.